शेळेवाडीच्या पोटनिवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी जयश्री सर्जेराव पाटील विजयी। राधानगरी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली होती। त्यापैकी शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडी यातर्फे शिवसेनेच्या जयश्री सर्जेराव पाटील या 308 बहुमतांनी विजयी झाल्या। निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समिती राधानगरीचे विस्तार अधिकारी रतन साबळे यांनी कामकाज पाहत निकाल घोषित केला। शेळेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर 2022 रोजी सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध नियुक्ती झाली। अखेरवेळी बिनविरोध वेळी सरपंचपद पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रीना प्रवीण पाटील यांची 2.5 वर्षासाठी लोकनियुक्त सरपंचपदी निवड करण्यात आली होती, तर पुढील कालावधी शिवसेनेला हे पद देण्याचे ठरले होते। या झालेल्या समझोत्यानुसार सरपंच रीना प्रवीण पाटील यांनी रीतसर राजीनामा दिला होता। या रिक्त जागेची पोटनिवडणूक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे ती पुढे ढकलली गेली। या पोटनिवडणुकीसाठी सरपंच पदासाठी शिवसेनेच्या वतीनं संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीतर्फे जयश्री सर्जेराव पाटील यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली। गावातील अन्य इच्छुकांची संख्या वाढत गेली, याकरिता गावातील सर्व गटाच्या गटप्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले। मात्र अखेरच्या क्षणी सुवर्णा सर्जेराव कांबळे हे या पदासाठी आग्रही राहिले। अखेर पोटनिवडणूक कार्यक्रम लागला। यामध्ये शिवसेनेचे युवा नेते सर्जेराव पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा कांबळे यांच्यात लढत झाली। गेले 15 दिवस शेळेवाडीत प्रचाराची धामधूम झाली। निवडणुकीवेळी मंगळवारी दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान झाले। आज सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाला। निवडणुकीमध्ये 1016 मतदारांनी आपला हक्क बजावला। आज झालेल्या मतमोजणीत संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या जयश्री सर्जेराव पाटील यांना 658 तर अपक्ष उमेदवार सुवर्णा सर्जेराव कांबळे यांना 350 मते पडली, तर नोटाला 8 मते पडली। यानुसार जयश्री सर्जेराव पाटील या 308 बहुमतांनी विजयी झाल्या। जयश्री पाटील विजयी होता समर्थकांनी मोठा जल्लोष केला, गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला। अपक्ष उमेदवार सुवर्णा कांबळे यांच्या पाठीशी कोणताही गट प्रमुख अथवा प्रमुख नेते नसताना देखील त्यांना मिळालेली मते सत्ताधारी मंडळींना विचार करायला लावणारी आहे। संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व माजी सरपंच विलासराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नानासाहेब पाटील, रंगराव पाटील, संजय पाटील, टीके पाटील, सूरज पाटील, दत्तात्रय निकम उबाटाचे, अवधूत पाटील, SK पाटील, काँग्रेसचे सातापा पाटील, शिवसेनेचे अक्षय पाटील, अविनाश पाटील, माजी उपसरपंच निलेश पाटील, प्रवीण पाटील, संभाजी पाटील, गणपती पाटील, रवी कांबळे, सदाशिव पाटील, शशिकांत पाटील यांनी धुरा सांभाळले। दूधसागर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.